सगळ्यांच्या चेहऱ्यावर विश्वास दिसतो नाही का? कारण की सगळे आईला भेटायला चालले, उत्साह दिसणारच. ही बघा सालासर हनुमानजीची मूर्ती आहे आणि आमची वानर सेना बघा, वानर सेना बघा आमची. वाजले सकाळचे 4:45 आणि झालं मी तयार. अजून बाकी आहेत मित्र, दुसरे ते आंघोळ करत आहेत. तेवढ्यात आम्ही ते रेडी होतो आणि पाऊस पण खूप चालूच आहे. जाता जाता वर जाता भिजतील म्हणून विचार केला की रिक्षाने जाऊ. सर्व ऑलमोस्ट तयार झाले, सर्वांची तयारी झाली. आणि सगळं आता 5चा अलार्म लावलेला सगळ्यांनी, 4चा लावलेला. 4 वाजता सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली. एकच व्यक्ती असेल की त्याने 5चा लावला. ते भाऊ त्यांना बाहेर झाले म्हणून रात्री थोडा. आणि सगळ्यांनी ठरवलं 5 वाजता निघायचं. आता सगळं सामान पॅकअप करायचं, बसमध्ये भरून टाकायचं. तांबडीला जेवण, रात्री जेवण दिलेलं, तो बोलते जेवण नाही दिला असा माणूस. किती वेळ घेऊन घे पोट भरून. फायनली आईचे दर्शन, सगळं सामान भरून बसमध्ये ठेवलं. कारण की आता दर्शनाला जाणार आहेत. दर्शनावरून आल्यावर डायरेक्ट आम्ही कुठेतरी जाणार आहेत. ज्यांना टोपी घ्यायचे त्यांनी घेऊन टाका. याला एल साईज आहे. आता मी पायथा मंदिराजवळ आले दर्शन करण्यासाठी. आपले दुसरे मुलं दर्शन करत आहेत. काही नवीन आत्ताच बांधलं हे पायथा मंदिर, सुंदर आहे. दुसरे मुलं पायरीने गेले, चालत पायी गेले. आम्ही रिक्षाने जाणार आहेत कारण की पाऊस पण फार आहे. आजारी पडले तर पान देऊन जातील आमचे, म्हणून आम्ही 4 जण चालले. 4 नाही 5 जण चालले रिक्षाला. पोचलो मी वर रिक्षाने. वर चढत आहे आता वाजले ते 5:45. काही जण उतरत आहे. आईचं दर्शन घेऊ. पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला. पोचले आम्ही इकडे वर. दुसरे आमचे मित्र आहेत ते आमच्या पुढे पोचले. आम्ही रिक्षातून आलो तरी पण मागेच. दुसरीकडून दर्शन घेऊन जात आहेत आणि दर्शनासाठी लाईन बघा. आता वाजले सकाळचे 5:45. सगळ्यांच्या चेहऱ्यावर विश्वास दिसतो नाही का? कारण की सगळे आईला भेटायला चालले, उत्साह दिसणारच. बघता लाईन बघा. दर्शनासाठी किती जण लाईनमध्ये. ते पण 6 वाजलेच फक्त, सकाळचे 6 वाजले. आमचे धाणूकर बंधू काहीच मिनिटं बाकी राहिले आईच्या भेटीसाठी. हे बघा वॉटरफॉल. आई माऊलीचा
पाहिलं पहिले स्टार्टिंगला दर्शन घेऊन आले आता निघले दर्शन मस्त भेटला ग्रुप होता म्हणून जास्त थोडा वेळ भेटला फोटो वगैरे काढायला. आता आम्ही निघणार आहोत. तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला बघायला मिळेल डायरेक्ट. आता काही थोडा वेळ फोटो काढू. हो आणि जाऊ तिकडेच लवकरच, कारण की पाऊस पण खूप आहे. जेजुरी प्रतिशिर्डी प्रतिबालाजी. शेवटी आता आम्ही एकविरा माऊलीच्या भेटीला आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. एकविरा आईचा, आई माऊलीचा, आई गावदेवी सखी माता के आले रे आले, आले रे आले, माऊलीच्या भेटीला. मान्सून वेव बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर. आणि हा इकडला धबधबा. तर आमचं फायनली दर्शन झालं आहे एकविरा माऊलीचं. आणि फोटो देखील भरपूर काढले सगळ्यांनी आणि अजून पण चालूच आहे. त्यांचं क्षमता समजत नाही. तेच तर, त्यांना फक्त ठिकाण पाहिजे फोटो काढण्यासाठी. आता आम्ही खालती जाणार आहेत, चिक्की वगैरे सगळं प्रसाद घेणार आहेत. घरचे गेले काय आणलं ना आमच्यासाठी सांगतात माहिती आहे ना. आणि आम्ही तिथे जायचं आहे, आम्हाला तिकडे जातील. तुम्हाला बघायला भेटेलच सांगून. आता मी एकविराला दर्शन घेऊन आले, इकडून निघाले आणि आता आम्ही नारायणी धाम इकडे दर्शन घ्यायला आलेले आहे. इथे कसं आहे बघूया, इकडे जाऊन इकडे पण भेट देऊया. ते बाहेरचं आहे, आतमधलं अजून सुंदर आहे यापेक्षा. फास्ट ऑन पावसामुळे पूर्ण ताडपत्रीने झाकलाय. परंतु पावसाच्या अतिरिक्त बाहेर बघितलं ना हिरवगार दिसते. पूर्ण राजवाड्यासारखं वाटतंय मंदिर. पूर्ण हिरवगार. श्री नारायणी मा ह्या देवींचं मंदिर आहे. साफसफाई बघा, साफसफाई वाईट. हे बघा नारायणी माची मूर्ती. बघा किती मोठा देखील आहे बघा. गणपतीची मूर्ती. इकडे नारायणची मूर्ती आहे. तिकडे प्रसाद देखील भेटले बघा, प्रसाद. ही बघा सालासर हनुमानजीची मूर्ती आहे. आणि आमची वानरसेना बघा, वानरसेना बघा आमची. वानरसेना कसं ग्रुपमध्ये बसतात तशी वानरसेना बसते इकडे. आता मी पोचले त्या ठिकाणी. आता मी विला बुक केला आम्ही, त्या विलाला पोचले. फार टाइम लागला पण पोचले. फायनली पोचले आम्ही. फायनली पोचले आम्ही. आमचा विला बरंच ट्रॅफिक लागला, म्हणजे 2 तास या विलाचा. I was a lonely silhouette, needed somebody to show the way. Yeah, I was a heartbeat with no sound till you came around. Yeah, you showed me colors, light in the darkness. You were the only thing I needed. Then we got older, but we stayed the same. Swear that we never lost the flame. No sorry. कुक घुमडी 70 दिवसाची उपाशी. पानी पी रही वाला भैया.
तुम्हाला सांगितलं होतं ना की ते सरप्राईज दाखवणार आहेत. सरप्राईज हेच आहे की आम्ही विलामध्ये फिरणार आहोत आणि स्विमिंग पूलमध्ये उडी मारणार आहोत. What if the years turn into gold? The longer we live, yeah, the more we grow. We could be 100 miles apart, but it's never far. Yeah, you show me सकाळ झाली अंग धुण्यासाठी भरपूर लागलाय. टाकून ठेवले ना मा ऐकून आता बिलावरून निघाला आम्ही. खूप बेकार आलं होतं नाही, कारण की खूप मजा केली. रात्री खूप नाचले, पोहले सुद्धा स्विमिंग पूलमध्ये. खूप मजा केली. सगळे थकलेत. आता मजा तर करणारच आहेत, तरी थकले तरी मजा करणार आहेत. आता एक व्हिडिओला परत जाणार आहेत आम्ही. सिंहगड कॉलेज आहे त्याच्या निअरबाय ते गेला. परत आम्ही फिरायला आले तुमच्यासाठी. आणि आता हा रूम घेतलाय. आज आम्ही एकविराला बसलेलो आहोत. आजचा वार म्हणजे सोमवार. आज आम्ही अंड्याचं फ्राय करणार आहेत आणि तिकडे बघा चिकन वाटणारे मस्तपैकी खाणार आहोत. आज आमचा शेवटचा दिवस असेल, आनंदाचा दिवस. अंडी बघितली नाही पहिली सगळ्यांना एक एक देणार कशी पूर्ण बापून दिले. कशी तर नव्हते तर अंडी आता तळून खाणार आहेत. पहिले बापून खाणार असं देणार होते, पण त्याने सांगितलं सांगते आपण तळून खाऊ सांगते मस्त लागेल सांगते. मग आता तळून काढलो. आधी अंडी बापली आणि कापली अर्धी अर्धी. आता मसाला आम्ही निघालो घरी जायला आणि आया एकविरायचं डोंगर त्याला नमस्कार करून आता निघतो घरी. आता चालले आम्ही परतीचा प्रवास करत आहेत. आता घरी जाण्याचं याला काय करायचंय सांगी बसताना वाजले ते 4:30. आता बघूया किती दिवस आम्ही घरी बसतात ते. आणि यांचं काही पिणं संपत नाही. थोड्या वेळाने गॅरेज करत थांबलेत. गाडीचा थोडा वायफर फोन होता, मेकॅनिकला बोलावलाय, थोडं चेक करत आहे. दुरुस्ती काम चालू आहे कारण की इकडे पाऊस पण खूप आहे आणि वायफरची गरज आहे, गरज पण आहे. प्रवास पण आता पूर्ण करायचा आहे. त्यापेक्षा कितीतरी पटली त्याची सुंदर प्रत्यक्ष आणि यामुळेच लोणावळा हे ठिकाण जग प्रसिद्ध आहे, खूप फेमस आहे. लांबून लांबून लोक इकडे खाली इकडली नॅचरल ब्युटी पाहण्यासाठी येतात. पावसामुळे कोणाला जमत आहे म्हणून मी हा माणूस शोधलाय
पार्टनर सांगू शकता तुम्ही आता अवस्था माझा ऐकायचं असेल माझा सुनील आवाज मध्ये बोलू शकतो अजून काय ऐकायचं आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल माझा सुंदर आवाज ऐकायचा असेल वॉच नंबरला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत बघायला भेटेल रात्रीचे 8:30 वाजले आम्ही निघाले होतो एकविरा आईच्या दर्शनाला घरून आले होते आता तिकडून निघाले आता आम्ही इकडे काही डिझाईन संपलं असेल ते बघायला आलेले बघा हनुमान चिडले रामाला मारायला बोलत की आसपास काय टिकलो तरी ना खाली फोन आहे किंडोरे पैसे आता चालू होणार रामाची दाखला एकाला येऊ मी एकाला म्हणजे मदत समजलं का विचिराची मार्क आहे का दोघीची नाती मार्क बसमध्ये खूप प्रवास झाला सगळ्या भूक लागलेली रात्रीचे 10 का 10:30 वाजलेत म्हणून सगळ्यांनी ठरवलं असं की काहीतरी खाऊया म्हणून आम्ही धाब्यावरती बस थांबवली सगळे उतरले खायला आले तर मीटिंग मध्ये बघतात काय भेटेल मला खायला वाचते इंग्लिश मला मी मेनू नाव शकत तुम्हाला कसा खाणारा बघूया काय घेतो सगळी मिळून किती ठरवलं ते घेऊन टाक सगळं आम्ही 300 हॅपी बर्थडे आता पत्तूचा बर्थडे 12 वाजले निघालो आम्ही आता घरी आलो भाऊ पण गेली